आज आपण स्वर्गीय माता आणि श्लमोनाचे ज्ञान या उपदेश शीर्षकांतर्गत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया. जसे की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, श्लमोनाचा न्याय, जो खरी माता आणि खोटी माता यामध्ये फरक करतो, तो आपल्याला स्वर्गीय माताच्या अस्तित्वाबद्दल शिकवतो. श्लमोनाने खोटी माता आणि खरी माता यांच्यामध्ये फरक कसा केला? जरी मूल मरू शकत होते, तरी देखील खोट्या माताने म्हटले, तो ना माझा भावा ना तुझा. हे खोट्या माताचे वैशिष्ट्य आहे. खऱ्या माताने आपल्या मनापासून आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे खोट्या माताने मुलाच्या प्राणाची अजिबात काळजी केली नाही. याद्वारे श्लमोनाने खोट्या मातातून खऱ्या माताला ओळखले. खरी माता खोट्या मातापेक्षा वेगळी केले होती, कारण की खऱ्या माताने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जेव्हा आपण श्लमोनाच्या ज्ञानाद्वारे आपल्या खऱ्या माताला शोधतो, तेव्हा आपण हरवलेल्या सार्वकालिक जीवनाला परत मिळवू शकतो. या आपण 2 तीमोथेय अध्याय 3 वचन 15 वर जाऊया. असे म्हटले आहे, त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. या युगामध्ये देखील आपण बायबलद्वारे तारण प्राप्त करण्यासाठी ज्ञान शिकण्याची गरज आहे. बायबल आपल्याला श्लमोनाद्वारे या युगामध्ये तारण प्राप्त करण्यासाठी फार महत्त्वाचे ज्ञान शिकवते. या आपण मत्तय अध्याय 12 वचन 42 एकत्र वाचूया. असे म्हटले आहे, दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण ती श्लमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, श्लमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. श्लमोनाच्या काळात दक्षिणेची राणी म्हणजेच शबाची राणी श्लमोनाचे ज्ञान शिकण्यासाठी लांबचा प्रवास करून इस्रायलपर्यंत आली. जेव्हा तिने श्लमोनाचा निर्णय ऐकला, तेव्हा ती प्रभावित झाली आणि त्याच्या ज्ञानाने चकित झाली. जरी श्लमोनाने अनेक निर्णय घोषित केले, तरी परमेश्वराने आपल्या तारणाशी संबंधित असलेल्या फक्त एकाचीच नोंद केली. आपण समजू शकतो की हे खूप महत्त्वाचे असले पाहिजे. या आपण 1 राजे अध्याय 3 वचन 16 वर जाऊ. असे म्हटले आहे, त्या दिवसात 2 वेश्या राजाकडे येऊन त्याच्या समोर उभ्या राहिल्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले. मी प्रसूत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते. रात्री ह्या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले. तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला, आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले. सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले. दुसरी स्त्री म्हणाली, छे नाही, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. पहिली म्हणाली, छे नाही, मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. असे त्या राजापुढे त्या बोलल्या. राजा म्हणाला, एक म्हणते, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. दुसरी म्हणते, छे नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. मग राजा म्हणाला, मला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजा म्हणाला, ह्या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आटडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो ना माझा ना तुझा, त्याचे 2 भाग करा. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई.
राजाने हा न्याय केला तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली, कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले. जरी श्लमोनाने अनेक निर्णय दिले असले तरी बायबलमध्ये केवळ या विशिष्ट प्रकरणाची नोंद आहे. असे का आहे? असे यामुळे होते कारण की हा निर्णय आपल्या तारणाशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. या प्रकरणात श्लमोनाने खरी माता आणि खोटी माता यांच्यात फरक केला. खोट्या माताने म्हटले, तो ना माझा ना तुझा, त्याचे 2 भाग करा. दुसऱ्या शब्दांमध्ये ती सहमत होती की मूल मारून टाकावे. खऱ्या माताबद्दल काय? तिने आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी त्याची माता असल्याचा आपला अधिकार सोडून दिला. श्लमोनाने याद्वारे खोट्या मातातून खऱ्या माताला शोधले. त्यापैकी एकीने याची पर्वा केली नाही की मूल मारले जाईल, किंवा यामुळे नाही कारण की ते तिचे खरे मूल नव्हते. मात्र दुसरीने विनवणी केली, कृपया या बाळाचे प्राण वाचवा, कारण की ते तिचे मूल होते. जसे की आपल्याला आधीपासूनच माहीत आहे की बायबल आपल्याला तारण प्राप्त करण्यासाठी ज्ञानी बनवते, म्हणून आपण या निर्णयाच्या माध्यमातून ज्ञान शिकू शकतो. आपण शोमरोनातील सर्व लोकांना आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत श्लमोनच्या ज्ञानाचा प्रचार केला पाहिजे, म्हणजे जगभरातील लोक या धड्याद्वारे खरी माता शोधू शकतील. जसे की खरी माता सर्व मनुष्यजातीला जीवन देऊ इच्छिते, म्हणून ती आपल्याला जीवनाचे पाणी देते. ती आपल्या संतानांना जीवनाच्या झाडाच्या सत्यात एकत्र करते, जीवनाचे पाणी प्राप्त करण्यासाठी बोलावून आपल्या आत्म्यांना जागृत करते. या आपण पुन्हा एकदा श्लमोनाच्या ज्ञानाद्वारे या अर्थपूर्ण धड्याला आपल्या हृदयपटलावर कोरूया आणि खऱ्याऊ माताला ना शोधता जे सर्व भाऊ बहीण भटकत आहेत त्यांचे मार्गदर्शन लवकरात लवकर सियोनमध्ये करूया, जेथे ते सार्वकालिक स्वर्गाच्या आनंदाचा व गौरवाचा अनुभव घेऊ शकतील. अशा प्रकारे हे एक आशीर्वादित वर्ष होईल अशी आशा करून मी उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.